तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऑनली ऋषभ ब्लॉग. तर आहे ना, आता आपण इथून आहे ना तुम्हाला परेल वर्कशॉपचे अपडेट देणार आहे. तर आपण इथून आहे ना परेल वर्कशॉपला चाललो. गणसंकुलचं तुम्हाला दाखवलं तर फिरायला कारखाना बंद आहे, म्हणजे तुम्हाला गेट दाखवलं गणसंकुल. आता आपण इथून चाललो परेल वर्कशॉपला. तर चला आता बघूया तिथं काय काय अपडेट्स भेटणार आहे आपल्याला. लेट्स गो. हे बघा, हे जे घनसंकुल आहे ना, आता गेट बंद आहे. खूप म्हणजे कामं वगैरे चालू आहे, बघू शकता. गेट म्हणून बंद ठेवलेलं आहे. आतमध्ये बघू शकता बांबू वगैरे बांधलेले आहेत. बरेच कामं चालू आहेत, बघू शकता. ठीक आहे, आता आपण इथून परेल वर्कशॉपला जाऊया. हे बघा, पूर्ण बांधकाम चालू आहे घनसंकुलचं, म्हणून फिलहाल बंद आहे घनसंकुल. थोड्याने होईल चालू. तर मित्रांनो, घनसंकुल तर बंद आहे. आता आपण इथून आहे ना परेल वर्कशॉपला जाऊया. तर चला परेल वर्कशॉपला भेटूया. आता आपण आलोय परेल वर्कशॉपला. आता आपण आहे ना आतमध्ये जाणार आहोत आणि परेल वर्कशॉप पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. इथं सिद्धेश दिघोळे आणि बरेच मूर्तिकार आहेत. माझ्या मागे बघू शकता की मी आता परेल वर्कशॉपला आलेलो आहे. बघू शकता पूर्णपणे कामं वगैरे चालू आहे मागं. तर आता आपण एक्सप्लोर करूया पूर्ण परेल वर्कशॉप. तुम्ही आलो आता परेल वर्कशॉपला, बघू शकता. इथं सिद्धेश दिघोळे मूर्तिकार तिथं बसलेले आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता बरेचसे डेकोरेशनचे ते हे आलेले आहेत, डिझाईन वगैरे. सिंहासन जे की मागं यूज होता. आणि इथं पूर्ण आहे ना काय म्हणतात, साचे. इथं गणपती बाप्पांचे ना साचे ठेवलेले, देवीचे साचे. आणि इथं गणपती बाप्पाचे साचे, जगन्नाथपुरीचे ते साचा ठेवलेला इथं बघू शकता. आणि इथं सगळे मटेरियल्स, आणि इथं सगळं मटेरियल्स वगैरे चालू आहे. साचे वगैरे ठेवलेले बघू शकता तुम्ही लोक. बरेच गणपती बाप्पाचे साचे वगैरे ठेवलेले. तर इथं बघू शकता बरेच साचे वगैरे ठेवलेले आहेत इथं गणपती बाप्पाच्या. आणि पूर्ण ना परेल वर्कशॉपचं ना काम चालू आहे. हे बघा, हे फेस आणि हे पाय वगैरे. अजून इथं आहे ना काय बोलतात, गणपती बाप्पांचे जे सिंहासन आहे ना, ते इथं एक दिलेलं हनुमानजीचे सिंहासन दिलेलं बघू शकता तुम्ही लोक. आणि इथं पूर्ण आहे ना साचे वगैरे ठेवलेले आहेत. आणि अजून इथं आहे ना ऊन खूप जास्त म्हणून यांनी मध्ये आहे ना हे काय बोलतात, तालपत्री टाकलेली, पूर्ण पॅक केलेलं, म्हणजे ऊन लागू नये कोणाला. आणि इथं वर्कर्स लोक ना काम करताय, बघू शकता तुम्ही लोक. तर आपल्याला ना लवकरच मूर्त्या बघायला भेटणार इथं परेल वर्कशॉपमध्ये, मोठमोठ्या. तर सिंहासन बघू शकता गणपती बाप्पाच्या मागचं. आनंदी. तर इथं बघू शकता पूर्ण परेल वर्कशॉप आता मागून पण कव्हर करणार आहेत तेच. आणि मला माहीत नाही, आय थिंक अरुण दत्ते इथं आहेत की नाही, जे की फेमस मूर्तिकार आहेत अरुण दत्ते. अरुण दादांना पण आपण भेटून इंटरव्ह्यू करणार आहे, पण माहीत नाही ते इथं ह्यावेळेस आहे की नाही परेल वर्कशॉपमध्ये. आणि इथं बघू शकता, हे बघा हनुमानजीचं हे सिंहासन. गणपती बाप्पाच्या मागच आय थिंक लागणार आहे, नाही तर. बट इथं हे बघायला भेटतं आपल्याला हनुमानजीचं हे सिंहासन. आणि इथं गणपती बाप्पाच्या मागचे हे सिंहासन बघू शकता तुम्ही लोक. माझ्या मागं बघू शकता हनुमानजीचं सिंहासन आहे. आणि इथे गणपती बाप्पाच्या मागं लागणारे सिंहासन बघा, इथं सगळ्यांनी ठेवलेले लाईनशी. हे बघा, इथं आहे ना सगळंपणे पूर्णपणे इथं काम चालू आहे परेल वर्कशॉपचं. तर जेवढं आहे तुम्हाला दाखवतो मी, अपडेट देतो परेल वर्कशॉप. अजून जे परेल वर्कशॉप आहे ते बांधकाम ऑलमोस्ट झालेलं आहे, थोडंसं बाकी आहे. आणि
अजून मूर्त्या बनवायला तर घेतले नाहीत, सगळे साचे वगैरे येतात ते आणि मटेरियल्स येतात ते जे मूर्तीला लागतात बनवायला. तेच आता तुम्हाला मटेरियल्स दाखवतो इथे काय काय आलेले आहेत. इथं बघू शकता भारीशी एक डेकोरेशन. हे पण एक बघू शकता डेकोरेशन, म्हणजे प्रॉपर एक हे केलेलं तर बघू शकता. इथं ना काता वगैरे आलेलं बघू शकता. गणपती मूर्त्या ह्याच्यानीच बनतात, काता वगैरे ह्याला काता म्हणतात. हे मटेरियल बघू शकता तुम्ही लोक. इथं एवढे काते आलेत बापरे, म्हणजे बघा ना. अजून मटेरियल यायचं बाकी आहे. POP अजून गोण्या यायच्या बाकी आहे, जे की व्हाईट गोण्या असतात. इथं वर्कर्स लोक काम करताना आपल्याला दिसतंय, बघू शकता तुम्ही लोक. इथं साचे वगैरे ठेवलेले पायाचे, फेसचे. इथं बघू शकता बरेच साचे वगैरे ठेवलेले. इथं वर्कर्स लोक कामं करतात ते बघू शकता. आणि अजून आहे ना म्हणजे पुढं परेल वर्कशॉपचे जेवढे अपडेट आहे ना मी आता तुम्हाला देत जाणार आहे. अजून काय काय कोणत्या कोणत्या मंडळाची ट्रॉली आली आहे वगैरे सगळं काय अपडेट तुम्हाला ना देत जाणार मी पूर्ण परेल वर्कशॉपचं. ठीक आहे. हे बघा डेकोरेशन एक नंबर वाटतं. हे हनुमानजीचं हे म्हणतात त्याला, आय थिंक हे कवर आहे. तिथं साचे वगैरे ठेवलेले बघू शकता गणपती बाप्पांचे. पायाच्या हाताचे साचे इथं ठेवलेले आहेत. इथं काता वगैरे ठेवलेला बघू शकता. इथं बघू शकता बांधकाम चालू आहे. प्लास्टिक पूर्ण परेल वर्कशॉप कवर करतात ते बघू शकता. सिद्धेश दिघोळेंचा हा वर्कशॉप आहे. सिद्धेश दिघोळे आत्ता ते तिथं आहेत. अजून काय काय अपडेट भेटणार आहे अजून मी तुम्हाला सगळे व्हिडिओज दाखवणार आहे. सगळे परेल वर्कशॉप गणसंकुल सगळ्यांचे अपडेट देणार आहे. पण गणसंकुल फिलहाल बंद आहे, गेट बंद आहे पूर्ण. तर जसं ओपन होईल तर आपण म्हणजे मी दाखवणार तुम्हाला वर्कशॉप गणसंकुल आणि परेल वर्कशॉप पण तेच. तर मित्रांनो पूर्ण तुम्हाला परेल वर्कशॉपची अपडेट दिली मी. तर तेच अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करून ना फ्रेंड्स लोकांना जरूर शेअर करा. त्याच्यात आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण.